नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागतांना वंदन केल्यानंतर मी वंदन करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, तसेच महान चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि तसेच माता जिजाऊ, माता महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा, माता रमाई, माता भीमाई अशा थोर महापुरुष व महान स्त्रिया यांच्या कार्यांना, यांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करते. धम्मकाया फाउंडेशनतर्फे वर्षवास प्रवचन मालिका हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर हा उपक्रम उपासिका संघातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. आज फेसबुक लाईव्हमध्ये उपस्थित असलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. बुद्ध म्हणतात, किच्छो मनुष्यपटी लाभो किच्छं मचान जीवितं, किच्छो सद्धम्म सवनं, किच्छो बुद्धान उत्पादो. सुखद आहे, खूप दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म मिळणे. खूप दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म मिळणे. त्याहूनही दुर्लभ आहे मनुष्य जन्मामध्ये जिवंत राहणे आणि मनुष्य जीवन जगत असताना धम्मश्रवण करायला मिळणे. आणि त्याहूनही दुर्लभ आहे की बुद्धांचे उत्पन्न होणे. आपण बघतो की सध्या या पृथ्वीवर किती लोक राहतात, परंतु फार थोड्या लोकांना धम्म श्रवण करायला मिळतो. तर आपण खूप पुण्याचे भागीदार आहात की आज आपल्याला धम्मश्रवण करायला मिळत आहे. आज मला जे सुत्त देण्यात आलेले आहे, हे सुत्त म्हणजेच काय आहे, तर सुत्त म्हणजेच तथागत सम्यक संबुद्धांचे उपदेश आहेत. तर हे जे सुत्त आहे कसी भारद्वाज, हे कसी भारद्वाज सुत्त जे आहे हे खुद्दक निकाय व संयुक्त निकायमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. कसी म्हणजे काय, तर कशी म्हणजेच कृषी म्हणजेच शेतकरी. तर याविषयी तथागतांनी शेतकऱ्यांना कशा प्रकारे उपदेश केला हे आपण पाहूया. खरं तर आपण म्हणते आनंदाचे सुद्धा खूप ऋणी राहिलं पाहिजे की त्यांच्यामुळे आज आपल्याला हे सुत्त मिळालेले आहेत. तर आपण पाहूया. एवं मे सुतं म्हणजेच मी असे ऐकले आहे. तर कोणी ऐकलेले आहे असे, तर ते म्हणजेच भंते आनंदने. एकेकाळी दक्षिणगिरी प्रदेशामध्ये एकनाळा नावाच्या ब्राह्मण गावामध्ये तथागत निवास करत होते. आणि तेथे एक कृषी भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण होता. तो एकाच दिवशी 500 नागर घेऊन शेतीच्या कामासाठी जुंपला होता. एकाच वेळी त्याने 500 नागरासह तो काम करत होता. त्यावेळी सकाळच्या सुमारास तथागतांनी चिवर परिधान केले आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन जिथे कृषी भारद्वाजाचे शेतीमध्ये काम चालू होते तिथे जाऊन पोहोचले. तेव्हा तिथे भोजन वाढण्याचे काम हे सुरू होते आणि कृषी भारद्वाज हा भोजन वाढताना त्याने पाहिले की तथागत तिथे भिक्षेसाठी उभे आहेत. नंतर मग तो त्यांना पाहून म्हणतो, हे श्रमणा, मी नागरणी करतो, मी धान्य पेरतो, म्हणजेच मी नांगरून पेरून माझे पोट भरतो. तर तू सुद्धा नागरणी कर, पेरणी कर आणि तुझे भरणपोषण कर, असे बुद्धांना म्हणाला असता बुद्ध त्याला म्हणतात की हे ब्राह्मणा, मी सुद्धा धान्य पेरतो, कापणी वगैरे करतो, म्हणजे मी पेरूनच माझे पोट भरतो, नांगरून पेरूनच माझे पोट भरतो. असे जेव्हा तो कृषी भारद्वाजला म्हणतो, तो विचार करतो की आदरणीय गौतम मला असे का म्हणाले असतील. यांच्याकडे तर फाळ नाही आहे, बैलजोडी नाही आहे, नागरणी नाही आहे, टोचणी नाही आहे, काहीच नाही आहे. मग असे का म्हणाले असतील गौतम की मी पेरणी पण करतो, नागरणी पण करतो व पेरून नांगरून माझे पोट भरतो. असे म्हणून तो भगवंतांना पुढील गाथा म्हणतो. कस्य को पटी जानासीन च पसान मेते कसिंग, कसिंग नो पुच्छितो ब्रूही यथा जाने मुते कसिंग. म्हणजे कशी भारद्वाज म्हणतो
की तुम्ही म्हणता की तुम्ही शेतकरी आहात, मग कोणती आहे तुमची शेती? तुमची शेती तर कुठे आहे हे दिसतच नाही आहे. आणि कशा प्रकारची शेती करता तुम्ही? असं म्हणाल्यानंतर मग मग सद्धा बीजं तपोवुट्टी पय्या मे युगन मंगलं हिरी इसा मनोयोतं सती मे फालपचं. म्हणजे बुद्ध म्हणतात की श्रद्धा हे माझे बीज आहे आणि तपश्चर्या ही वृष्टी आहे. माझी प्रज्ञा हे माझे जू व नागर आहे आणि लज्जा हा माझ्या नागराचा दंड आहे. स्मृती चित्त ही दोरी आहे आणि स्मृती हा माझा फाळ आहे. तर श्रद्धा यामध्ये खूप महत्त्वाची सांगितलेली आहे. कारण बुद्ध म्हणतात श्रद्धाय तरती योगं, म्हणजे श्रद्धा बळाने मनुष्य हा दुःखसागर हा भवसागर पार करू शकतो. श्रद्धापोटी आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे श्रद्धा ही खूप महत्त्वाची सांगितली आहे. आणि तपश्चर्या ही वृष्टी आहे. म्हणजे तप म्हणजेच काय, तर ध्यान करणे, तप करणे, त्यालाच तपश्चर्या म्हटलेले आहे. म्हणजे जेव्हा आपण श्रद्धेचे बीज पेरतो, तर श्रद्धेचे बीज पेरल्यानंतर त्यावर तपाचा पाऊस, ध्यानाचा पाऊस पडणे हा खूप महत्त्वाचे आहे. आणि प्रज्ञा हे जीवनागर आहे. प्रज्ञा म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष ज्ञान. आणि चित्त ही दोरी आहे. चित्त म्हणजेच मन. सगळ्या गोष्टी ह्या मनातून उत्पन्न होतात. म्हणून मन हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून चित्त आणि मन हे आपले संयमित असले पाहिजे. स्मृती हा माझा फाळ व टोचणी आहे. स्मृती म्हणजे जागृत राहणे. स्मृती म्हणजे जागृत राहणे. काय गुत्तो वची गुत्तो आहारे उदरे यतो सचं करोमी निदानं सोरचं मे पमोपनं. बुद्ध म्हणतात की मी शरीराने आणि वाणीने संयमित आहे. भोजनाच्या बाबतीत सुद्धा मी संयमित आहे. बुद्ध म्हणतात की मी सत्याचे निंदन करतो आणि अरहंत पदाची प्राप्ती हे माझी कापणी होय. अरहंत म्हणजेच निर्वाण प्राप्ती, म्हणजेच सर्व विकारातून मुक्त होणे. वीरं मे धुरधुरयं योगक्षेमाधिवाहनं गच्छति अनित्वतं यतं गत्वा न सोचती. म्हणजेच माझा पराक्रम हा बैल आणि निर्वाणाची गाडी आहे, जी कुठेही न थांबता चालत जाते, की जिथे चालत गेल्यानंतर माझ्यासारखा शेतकरी हा शोकरहित होतो. अशा प्रकारची मी शेती करतो की ही शेती अमृतत्वाचे फळ देणारी आहे. म्हणजेच सर्व दुःखातून मनुष्य हा सर्व दुःखातून मुक्त होतो. त्यानंतर कुशी भारद्वाज हा जातो व एका काशाच्या भांड्यामध्ये तथागतांसाठी खीर घेऊन येतो व तो म्हणतो की तुम्ही आदरणीय गौतमा, तुम्ही ही खीर घ्यावी, कारण तुम्ही अमृतत्वाचे फळ देणारी शेती करता. म्हणजेच खरे शेतकरी हे तुम्हीच आहात. व जेव्हा तो खीर देतो तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणतात की धर्मोपदेश केल्यानंतर मिळालेले भोजन स्वीकारणे हे मला योग्य वाटत नाही. हे ब्राह्मणा, सम्यक दृष्टी असलेल्यांचाच हा धर्म नाही आहे. धर्मोपदेश केल्याने मिळालेले भोजन हे बुद्ध स्वीकारत नाहीत. आणि जोपर्यंत हा धर्म अस्तित्वात आहे तोपर्यंत ही स्थिती अशीच असणार. मग बुद्ध त्याला म्हणतात, तू एखाद्या कुठल्याही की ज्यांनी दुष्य प्रवृत्तीचा नाश केला असेल, ज्याचे चित्त हे चंचल रहित असेल, चित्त त्याची स्थिर असेल, असा एखाद्या महर्षींना तू भोजन दे, त्या पाणी दे, त्यांची सेवा कर, हे तुला पुण्याची अपेक्षा करण्यासाठी उत्तम राहील. त्यानंतर तो थांबतो व पुन्हा म्हणतो की ही जी खीर आहे ती ही खीर मी कुणाला देऊ आता. मग तथागत म्हणतात की हे ब्राह्मणा, हे ते देव झाले, मनुष्य, ब्रह्मदेव आणि यांच्या समुदायामध्ये जर तथागत आणि तथागतांचा संघ सोडला तर असं कोणच नाही आहे की ते ही खीर प्राशन करू शकेल व त्याला ही खीर पचवू शकेल. मग तो म्हणतो की ही खीर मी कोणाला देऊ. मग भगवंत त्याला म्हणतात की तू खीर ज्या ठिकाणी गवत नसेल अशा ठिकाणी ही खीर जाऊन टाक, किंवा
एखादं जलाशय की त्या जलाशयामध्ये जीवजंतू नाही आहेत, अशा जलाशयामध्ये खीर नेऊन टाक. मग कुशी भारद्वाज जातो आणि ज्या जलाशयामध्ये जीवजंतू नाही आहेत अशा जलाशयामध्ये खीर नेऊन तो ओततो. ज्या क्षणी ती खीर पाण्यामध्ये पडताच त्यातून चिट 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 असा आवाज येतो आणि धूर निर्माण होऊ लागतो. आपण बघतोच की आपण जेव्हा चपात्या करतो, चपाती केल्यानंतर तावा हा खूप गरम होतो आणि गरम झालेल्या ताव्यावर जर आपण थोडं पाणी शिंपडलं तर त्यातून आवाज येतो आणि धूर निर्माण होऊ लागतो. त्याप्रमाणे हा खिरीमधून हा धूर निर्माण होऊ लागतो. हे बघताच भारद्वाजामध्ये एक रोमहर्षित होतं त्याच्यामध्ये संवेग जागा होतो आणि तो लगेचच तथागतांकडे, जिथे तथागत आहे तिथे जातो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवतो. आणि डोकं ठेवता क्षणी तो म्हणतो की हे गौतमा, अत्यंत सुंदर गौतमा, खूप छान. ज्याप्रमाणे पालथी पडलेली वस्तू ही सरळ केली जाते, मार्ग चुकलेल्यांना एखाद्याला मार्ग दाखविला जातो, किंवा एखाद्या अंधार जे एखाद्या खोलीमध्ये जर जडत अंधार असेल आणि त्या अंधारामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो, दिवा लागल्यानंतर सर्व दिसू शकते, त्याचप्रमाणे गौतमाने अनेक प्रकारचे अनेक प्रकारे धर्मोपदेश केलेले आहे. तर म्हणून मी या गौतमांना, त्यांच्या धर्माला आणि त्यांच्या संघाला शरण जातो. व तो म्हणतो की मला भगवान गौतमाजवळ प्रवर्जा व उपसंपदा प्राप्त व्हावी अशी विनंती करतो. त्यानंतर त्याला भगवंताजवळ प्रवर्जा प्राप्त होते व उपसंपदा प्राप्त होते. व उपसंपदा प्राप्त झाल्यानंतर तो लगेच काही काळातच तो एकांतवासामध्ये राहतो. एकांतवासामध्ये जेव्हा आपण एकाकी राहतो, अप्रमादी, आणि म्हणजे घराचा घर त्याग करून गृहहीन अवस्था स्वीकारतो व सर्वश्रेष्ठ ब्रह्मचर्याचे फळ त्याला हे त्याच्या ज्ञानातून नंतर प्राप्त होते. आणि त्याला ज्ञात होते की आता माझा पुनर्जन्म नष्ट झालेला आहे, मी ब्रह्मचर्याचे पालन केलेले आहे, माझे सर्व कर्तव्य मी पार पाडलेले आहेत, आता पुन्हा मला जन्म घ्यावा लागणार नाही. अशा रीतीने काशीद्वाज भारद्वाज हा अरहंत झाला. म्हणजे शेतकऱ्याला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देताना भगवंत त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगतात, दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना देतात की बाह्य शेती तू करत आहेस, परंतु अंतर्गत मनाची मशागत ही तेवढीच महत्त्वाची आहे. आजपर्यंत तो म्हणतो की मी बाह्य मशागतच करत आलो, बाह्य मशागतची धारणा बनवली, स्वतः कष्ट करून अन्न मिळवले, पण अंतर्गत मशागत करून या गाथेला अन्नरूपी साधना ही दिली पाहिजे की ज्याने दुःख हे नष्ट होईल. अशा प्रकारे तथागत सम्यक संबुद्धांनी कसी भारद्वाज सुत्ताचा उपदेश केला आहे. ही कसी भारद्वाज सुत्ताचा उपदेश केला आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक मनुष्यासाठी हा उपदेश खूप महत्त्वाचा आहे की ज्या पद्धतीची शेती बुद्धांनी सांगितली आहे त्या पद्धतीची शेती करून मग सर्वांनी आपण सुख प्राप्त करून घ्यावे, शुद्ध धम्माला अनुसरण करून निब्बाण प्राप्त करावे, अशी प्रवृत्ती, अशी सर्वांप्रती मंगलकामना मी व्यक्त करते. हे सुत्त पारायण करून मला जे पुण्य प्राप्त झालेले आहे हे पुण्य मी तुम्हा सर्वांना वितरित करते. तुम्हा सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांचे खूप कल्याण हो. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं. साधु साधु साधु. बंद कर ना.